खेळाडू तिसऱ्या षटच्या पलीकडे सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडूंना सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा. अशा नियमावलीला साजेशी अनुकूल अशी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा एकंदरीत दुसरा सामना आज या स्पर्धेचा होताना दिसतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून फ्रेंड्स 11 क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत ज्या खेळाडूच्या पाठीशी प्रदीर्घ अनुभवाची गाठ तो गोलंदाज अभि या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंकडनं पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. स्ट्राईकला अनिल तर नॉन स्ट्राईकला आतिश. ही सलामीची बिनीची जोडी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टोलवायचा होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरला, मात्र गती काहीशी कमी या चेंडू मागे लागलेली होती. ती गोलंदाज अर्थातच या ठिकाणी अभियाने, त्यामुळे पहिला चेंडू निर्धाव गणला जातोय. परत एकदा निर्धाव चेंडूसह या षटकातील पुढील म्हणजे दुसरा चेंडू फेकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं अभि हा गोलंदाज सज्ज होतोय. माफ करा, डावखुल हाताचा गोलंदाज अभि या ठिकाणी काहीसा वळसा खेळणारा चेंडू टोलवायचा होता तो अर्थातच स्क्वेअर लेगच्या दिशेनं स्वीपच्या फटक्याद्वारे, मात्र चेंडू काहीसा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. स्वीपचा इरादा सपशेल अपयशी ठरतोय. सलग 2 चेंडू हे गोलंदाज अभि याचे निर्धाव गणले जात आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पद्धतीनं मारा हा केला जातोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र दोन्ही हात खोलले जात आहे. चेंडूला पाठविलं जात आहे ते अर्थातच या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेनं लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे उत्तुंग षटकारासाठी चेंडू एका गगनवेगी फटक्यासाठी अनिलच्या माध्यमातून जातोय. ऑक्सिजन मास्टर्स षटकार एकंदर या दुसऱ्या सामन्यातील पहिल्या षटकाराची नोंद होते. 6 धावांनी खातं हे खोललं जातंय डायमंड 11 क्रिकेट संघाचं डावातील तिसऱ्या चेंडूवर. नीटनेटकं आयोजन, उत्कृष्ट असं संयोजन, प्रत्येक स्वयंसेवक या ठिकाणी कटाक्ष नजरेने या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी झटताना या मैदानावर दिसतोय. परत अभिसज्ज इनसाइड आउट पद्धतीनं या ठिकाणी स्वतःसाठी जागा निर्माण केली. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक नेत्रदीपक फटका हा अनिल याच्या माध्यमातून निघतोय. सीमारेषेच्या पलीकडे जरूर एक हाती झेल टिपला गेला, मात्र तत्पूर्वी षटकाराचा शिक्का बसतोय. सलग 2 चेंडूंवर 2 खणखणी षटकार. पर्यायानं सुरुवातीच्या 2 चेंडूंवर या ठिकाणी केवळ पाहणी करण्याचं कार्य करणारा अनिल आता मात्र आपली आक्रमकता स्पष्ट करताना 2 खणखणी षटकार हे टोलवतोय. प्रत्युत्तर सुरेख असं कमबॅक अभि याच्या मार्फत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी चेंडू काहीसा खोलवर टप्प्याचा इरादा होता. स्वीपचा फटका टोलवण्याचा इरादा असफल ठरतोय. यष्टीरक्षकाकडनं थोडीशी गफलत जोपर्यंत होते, दोन्ही फलंदाज एकेरी धावेसाठी आपली पावलं वळवतायत. 22च्या स्वरूपात म्हणजे अवांतर धावेच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या वाढविणारी ही एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 13 धावांवर. आल्याच या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. डीप पॉइंट सीमारेषा ही लीलया पार होते. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा की सदर चेंडूवर चौकार गेलाय की षटकार. खातरजमा होतय, चौकाराचा इशारा येतोय. पहिल्या षटकाची सांगता चौकारानं होतय. 2 षटकार 1 चौकार यांच्या आतषबाजीनं नटलेलं तब्बल 17 धावांची वसुली करणारं आणि नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काहीसा अंगलट येणार याची चिन्ह दर्शवणारं षटक हे समाप्त होतोय. डायमंड 11 क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 17 धावा बिनबाद. चावी कुठे? मुच्छडचा फोन आला. त्याचं नाव विचार. नाव बॉलर नेम गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. आमच्या विरुद्ध दिशेनं या ठिकाणी गोलंदाज छोटू याची वर्णी. गोलंदाज रमेश उर्फ छोटू याची वर्णी ही लागते.
जमलेली जोडी फोडावी हा इरादा असेल कर्णधाराचा. गोलंदाज रमेश याच्या हाती चेंडू सुपूर्द करताना आणि कर्णधाराच्या विश्वासाला मी तडा लावू देणार नाही या इराद्यानं गोलंदाज रमेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडूवर हुकचा फटका टोलवायचा होता, मात्र काहीशी अनपेक्षित उसळी चेंडू घेतोय, अंदाज चुकतोय फटका टोलविण्याचा. बाकीचे सुपरस्टार यष्टिरक्षक आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू या द्वयींमार्फत पूर्ण होतोय व पहिल्या चेंडूपासून मी एक नियंत्रित मारा करणार असा ठोस इशारा गोलंदाज रमेश उर्फ छोटू याच्या मार्फत गणला जातोय. यावेळी तिन्ही यष्ट्या उघड्या ठेवत या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेनं केवळ दिशा देण्याचं कार्य हे निश्चितपणे फलंदाजांना अवलंबलं होतं, मात्र संपर्क होत नाही तो चेंडू आणि फळीमध्ये. जोपर्यंत यष्टिरक्षक चकतोय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, बाईटच्या स्वरूपात म्हणजे अवांतर धावेच्या स्वरूपात निघते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो एक षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 18 धावा. अनिलचा वाटा 12 धावांचा 2 षटकांच्या सहाय्यानं 4 धावा या आतिशच्या खाती एका चौकाराच्या माध्यमातून, तर 2 धावा या अवांतर धावा म्हणून गणल्या जात आहेत. या डावामध्ये त्या दोनही धावा बाईज म्हणून संबोधल्या गेल्या आहेत. परदा रमेश सज्ज होतोय. आकृती टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू हलके चॉप पद्धतीचा फटका. जोपर्यंत चेंडूचा प्रवास होतोय तो पॉइंट क्षेत्रात एक धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. एकेरी धाव ही आतिश याच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. आतिश एकेरी धावेने पोहोचतोय तो 5 धावांवर, तर सांघिक धावसंख्या बदलते ते 19 धावांवर. एकेरी दुहेरी धावा घ्याव्यात, मधोमध कमजोर चेंडू मिळाली तर सीमा रेषा दर्शवावी हा इरादा दोन्ही फलंदाजांचा. ओव्हरपिच चेंडू होता, मोठा फटका फलंदाजांना सजवायचा मनसुबाही आखला होता, मात्र गती एवढी भन्नाट होती त्या गतीने चकविलं जाते ते फलंदाज. अर्थातच अनिल याला यष्टिरक्षकही निश्चितपणे विचलित होतोय आणि दरम्यानच्या कालावधीत बाईटच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात आणखी एकेरी धाव निघते, ज्या धावेने या ठिकाणी 20 धाव फलकावर ही गाठली जाते. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू सुरेख असा कमबॅक म्हणता येईल. मोठ्या फटक्यापासून फलंदाजला वंचित ठेवणारा चेंडू, एकेरी धावेसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारा चेंडू या ठिकाणी गोलंदाज रमेश याच्यातर्फे गणला जातोय. जोपर्यंत स्वतःला आतिश सावरतोय, चेंडू ढिल्या हाताने टोलवतोय तो मिडॉनला. एकेरी धाव सहजगत्या नोंदवली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 21 धावांवर. डावातील दुसरं षटक प्रगतीपथावर. 21 धावा धावफलकावर गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज रमेश हा सज्ज. यावेळी मात्र सुरेख असा स्वीपचा फटका टोलविला जातोय. पहिली 2 षटकं ही निश्चितपणे पॉवर प्लेच्या नियमावलीची. या दुसऱ्या षटकात केवळ 3 खेळाडू सर्कलच्या पलीकडे सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा, त्यामुळे भली मोठी दरी आणि ती भली मोठी दरी स्वीपच्या फटक्याद्वारे भरून काढली जाते. 4 धावा अनिलच्या खाती. 4 धावाने म्हणजे चौकारनं धावफलक वाढतोय, खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा आणि 2 षटकांच्या सांगतेखेरीज तब्बल पावशतकी मजल म्हणजे 25 धावा धावफलकावर या पूर्णत्वास आलेल्या आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल होईल यात कोणतीही शंका नाही. ज्या खेळाडूच्या पाठी क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक फलंदाजांना ज्यानं नाचविलंय, धावांसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त केलंय, अशा ज्याचा नामोल्लेख म्हणून आदरानं केला जातोय, असे गोलंदाज या ठिकाणी श्रीकांत यांची वर्णी ही गोलंदाज म्हणून लागते कॉमेंट बॉक्स एंकडनं. पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्याचा इरादा अनुभवी गोलंदाज श्रीकांत यांचा असेल तर त्यांना सामोरं जाण्यासाठी स्ट्राईकला आतिश तर नॉन स्ट्राईकला अनिल एक यशस्वी साजेदारी पहिल्या कार्यासाठी करणं, तब्बल 25 धावांची भागीदारी होताना दिसते. आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीची जी संधी मिळाली त्या संधीचं सोन्यात रूपांतर करण्याचा या दोन्ही सलामीवीरांनी बेत हा यथायोग्य आखलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पंचांच्या उजव्या हाताकडनं बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा अवघड झेल टिपण्याची निश्चितपणे संधी होती, मात्र ज्या वेगानं चेंडू परतला गोलंदाज या ठिकाणी श्रीकांत यांच्या दिशेनं, परतीचा झेल टिपणं हे मुश्किलीचं झालं होतं, जिकिरीचं झालं होतं. झेल सुटतोय, जीवनदान प्राप्त होतंय. अर्थातच या ठिकाणी आतिशला एकेरी धावेने धावफलक या ठिकाणी पुढे सरकतोय तो 26 धावांवर.
सुरेख असा चेंडू, अखोड टप्प्याचा चेंडू, चेंडू टोलवायचा होता तो मिड विकेटला, मात्र संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार यष्ट्याला अलगद चिकटून असलेला यष्टिरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय व एक कंजूशी गोलंदाजी साकारण्याचा गोलंदाज श्रीकांत, अनुभवी गोलंदाज यांच्यातर्फे प्रयत्न हा होतोय. यावेळी फटका फसतोय, हवेमध्ये राहतोय, मात्र नो मॅन्स लँड म्हणजे ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही, ज्याला निर्जन असं स्थळ म्हटलं जातं, त्या स्थळी म्हणजे मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय. जोपर्यंत डीप लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय, चेंडूची फेक गोलंदाज श्रीकांतच्या दिशेनं होते. निघते एकेरी धाव, ती अनिल याच्या खाती. एकेरी पहिली धाव अनिल या ठिकाणी काढतोय एकेरी धावेने. धाव फलक 27. बॅकफुटला जात सुरेख असा फटका, पंचचा फटका निघतोय, चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एकेरी धावेवर समाधान हे मानावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण रचना ज्या तऱ्हेनं सजवली आहे नेमका त्याच दिशेनं चेंडूचा प्रवास होतोय. त्यामुळे केवळ एकेरी धावेचं माफक यश हे आतिशला. 28 धावा धाव फलकावर बिनबाद. आकुड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका सजवायचा होता, यष्टिरक्षक चेंडूवर पोहोचतोय, फेक होतोय ती अर्थातच नॉनसाईड यांच्या दिशेनं. ज्या ठिकाणी धाव होऊ शकली नसती त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न हा जीवावर बेततोय. आणि क्रिकेटमध्ये ज्या प्रकाराला आत्महत्या म्हटली जाते तीच आत्महत्या करत ज्या फलंदाजाची नजर चेंडूवर घट्ट बसली होती, चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसत होता आणि सलामीची जोडी जी डोकेदुखी ठरत होती ती स्वतःच्या चुकीनं माघारी परततोय. तो 2 षटकार 1 चौकार यांच्या साथीनं अनिल वैयक्तिक 17 धावांवर, तर सांघिक धावफलक अर्थातच या ठिकाणी 28 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. अनिल धावची धावून माघारी परततोय व त्याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज प्रशांत याची वर्णी ही मैदानावर लागते. यष्टिरक्षक सिद्धेश याचं कौतुक करावं तेवढं थोडं. चेंडूवर झपकन चित्त्याप्रमाणे तो तुटून पडला, चेंडू अडविला नाही, तर त्याच तत्परतेनं गोलंदाज श्रीकांत यांच्याकडे परती केली आणि जी संधी होती ती संधी साधत उर्वरित सोपस्कार पूर्ण करायचे ते गोलंदाज श्रीकांत यांच्या माध्यमातून घडले आणि अनिलला माघारी हे परतावं लागलंय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू उठिल्या हाताने खेळला जातोय. एक धाव तो फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा इरादा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचून थोड्याशा ढिलाईनं गोलंदाजाकडे फेक करतायत. 2 धावा सहजगत्या पूर्णत्वास या आतिशच्या खाती. ज्या दुहेरी धावांनी खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा निर्धारित 6 षटकांचा सामना. आघाडीची 3 षटकं ही बघता बघता संपुष्टात येत आहेत आणि 3 षटकांच्या सांगत्याखेरीज 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अशा समाधानकारक धावफलकावर नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना डायमंड 11 क्रिकेट संघ. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 एकंदरीत पर्व हे 8वं. गेल्या वर्षीही मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा यशस्वी झाली होती आणि त्याच यशस्वीतेनं प्रेरित होऊन त्याहीपेक्षा यशस्वी आयोजन संयोजन यावर्षी करावं या इराद्यानं मोठ्या धूमधडाक्यात आजपासून या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात जोगेश्वरीमध्ये या ठिकाणी होताना दिसतंय. एकंदर आज या स्पर्धेचा पहिला दिवस, दुसरा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. आमच्या विरुद्ध दिशेनं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रमेश उर्फ छोटू हा सज्ज होतोय. हलकेश चेंडू तटवण्याचा प्रयत्न झाला होता तो थर्मॅनला, मात्र संपर्क होत नाही तो चेंडू आणि फळीमध्ये प्रशांत हा नवीन फलंदाज पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव हा गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल अपेक्षित नाही. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढे सरसावतोय, पददालित्य दर्शवतोय. पददालित्याच्या जोरावर विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत फटका हा मिड विकेटला सजविला जातोय. त्या ठिकाणी डीप लॉंग ऑनवरनं येणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी खराब क्षेत्ररक्षणाची कामगिरी होते आणि जी संधी मिळाली त्या संधीला सोन्यात परावर्तित करत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात प्रशांत करत स्वतःचं खातं खोलतोय 2 धावांनी. तर सांघिक धावफलक हा 32 धावांवर येऊन पोहोचतोय. 32 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू, फटका ढिल्या हाताचा, नो मॅन्स लँड मध्ये पॉइंट क्षेत्रात विसावतोय. जोपर्यंत ताबा मिळविला जातोय चेंडूवर एकेरी धाव सहजगत्या प्राप्त केली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 33 धावांवर.
एकेरी दुहेरी धावा घ्याव्यात, संघाचा धावफलक हालतात ठेवावा, मधोमध कमजोर चेंडू मिळाला तर त्या कमजोर चेंडूला सीमारेषा दर्शवावी, सरते शेवटी निघणारी 6 षटकात 60 पर्यंत मजल मारावी हा इरादा दिसतोय. ओव्हरपेच चेंडू फटका सजविला जातोय, दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत ही लीलया भेदली जाते आणि ज्यावेळी चेंडूनं स्पर्श केला होता फळीला, जो चौकारचा शिक्का बसला होता त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होतंय. पंचांद्वारे गुणगान येते. 4 महत्वपूर्ण धावा ह्या प्रशांतच्या खाती या ठिकाणी आतिशच्या खाती नोंदविल्या जात आहेत व या चौकारानं धावफलक निश्चितपणे वाढतोय तो 37 धावांवर. चौथं षटक प्रगतीपथावर 37 धावा, धावफलकावर एका कार्याच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर जातोय, दोन्ही हात समांतर होत आहेत, वाईडचा इशारा येतोय. या सामन्यातील पहिला वाईड चेंडू हा नोंदविला जातोय गोलंदाज रमेशच्या माध्यमातून व या एका अवांतर धावेच्या सहाय्यानं 38 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. डावातील चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर रमेश उर्फ छोटू. ओव्हरपेच चेंडू फटका सजविला जातोय, हवेमध्ये चेंडू बराच वेळ राहतोय. या फटक्यामागे ताकद नव्हती, मात्र सुदैव फलंदाजाचं की 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू विसावा घेतोय, त्यामुळे संभाव्य झेलचीतचा धोका हा टळला जातोय. एकेरी धाव सहजगत्या धावफलकावर झळकली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 39 धावांवर. एक चूक तर हातनं घडली आहे, एका फलंदाजानं आत्महत्या केली आहे, त्यामुळे परत एकदा आपली बहुमूल्य विकेट प्रतिस्पर्धी संघाला बक्षीस स्वरूपात द्यायची नाही याची दखल घेत या ठिकाणी दुहेरी धावांपासून स्वतःची पावलं हे दोन्ही फलंदाज रोखतायत. पुढे सरसावत विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत एक नेत्रदीपक असा फटका या ठिकाणी खेळला जातोय. लॉंग ऑफला थोडासा खराब क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश होतोय. जी संधी मिळाली त्या संधीचं सोन्यात परत एकदा रूपांतर करत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात केलं जातंय. दुहेरी धावांनी खेळ समाप्त होतोय. चौथ्या षटकाचा 40 पार ही निश्चितपणे धावफलकावर होते. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात धावा निघाल्या होत्या त्या तब्बल 17, त्यानंतर दुसऱ्या षटकात 8 धावा म्हणजे कमबॅक रमेशकडनं सुरेख झालं होतं. तिसऱ्या षटकात बहारदार कामगिरी, केवळ 5 धावा, अनुभवी गोलंदाज श्रीकांत याची कामगिरी आणि त्यानंतर मात्र डाव्याचा चौथ्या षटकामध्ये एक चौकार बसतोय. दुहेरी धावांच्या स्वरूपात 2 वेळा धावा निघतायत, परिणामतः 11 धावा निघाल्या आहेत आणि त्याचमुळे 4 षटकांच्या सांगतेखेरीज 41 धावा धावफलकावर असा धावफलक आपण पाहतोय तो डायमंड 11 क्रिकेट संघाचा एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी. 9 गडी तंबूमध्ये अजूनही शेष डायमंड 11 क्रिकेट संघाचे. आता मात्र क्रिकेटमध्ये ज्यांना स्लॉग्स ओव्हर म्हटलं जातं म्हणजे ज्यांना हाणामारीची षटकं मराठीमध्ये सांगायचं झाल्यास ती हाणामारीची अंतरिम 2 षटकं बाकी आणि त्यामुळेच या 2 षटकांमध्ये शेवटच्या जोखीम ही अभिप्रेत असेल फलंदाजांकडनं आणि तीच अभिप्रेत असलेली जोखीम घेत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय की त्या मोठ्या फटक्यांपासून परत एकदा आवर घालण्यासाठी श्रीकांत यांची वर्णी लागते. ते कशाने या ठिकाणी सज्ज राहत आहेत हे पाहायचं आहे. पहिल्या चेंडूवर सुरेख असा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरला डीप लॉंग ऑफच्या दिशेनं, मात्र डीप लॉंग ऑफ सोडायचा वाईड असा असल्याने या ठिकाणी चेंडू रोखला जातोय सीमारेषेच्या अलगद आणि त्यामुळे संभाव्य चौकाराचं रूपांतर केवळ एकेरी धावात हे होतंय. एकेरी धावेने धावफलक 42 धावांवर. डावातील 5वं षटक 42 धावा. स्ट्राईकला फलंदाज प्रशांत. आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच ढिल्या हाताने टोलविला जातोय. एक धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 43 धावांवर. या दोन्ही फलंदाजांचा विचार केल्यास या ठिकाणी प्रशांत शिफ्ट अँकर रोल बरखुबीने निभावतोय. वैयक्तिक 6 धावांवर खेळताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूनं सलामीला आलेला आतिश मात्र आक्रमक फटकेबाजीचा नजराणा पेश करताना आतापर्यंत 2 चौकार टोलवतोय आपल्या मोठ्याशा अशा खेळीमध्ये. आता मात्र मोठा फटका टोलवावा लागेल. मोठा फटका अपेक्षित असेल कारण केवळ 10 चेंडूंचा खेळ बाकी या डावातील राहतोय आणि आतिशकडनं जोखीम घेणं ही अति अनिवार्य बाब असेल डायमंड 11 संघासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटलाचा चॉपचा फटका, मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण या ठिकाणी शॉर्ट एक्सचा कव्हरला होतंय. परिणामतः निघते ती नाममात्र एकेरी धाव आतिशच्या खाती. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 44 धावांवर.
मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी नियोजनबद्ध गोलंदाजी आपण अनुभवी गोलंदाज श्रीकांत यांच्या माध्यमातून पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करताना श्रीकांत, तर समोर आहे फलंदाज तो प्रशांत स्ट्राईकला. पुढे सरसावत पदधारी त्याच्या जोरावर मोठा साहसी फटका टोलवायचा होता. जर व्यवस्थितरित्या चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती आला असता तर श्रीकांत याच्या खाती एक सफलता होऊ शकली असती. मात्र जर तरच्या गोष्टी बाजूला राहत आहेत. प्रत्यक्षात यष्टीचीतच्या संभाव्य धोक्यापासून फलंदाज या ठिकाणी वाचतोय. धावफलक या ठिकाणी 43 धावांवर. ओव्हरपीच चेंडू, यावेळी मात्र तगडा असा फटका, ज्या फटक्याच्या शोधात या ठिकाणी प्रशांत संघर्षमय खेळी करत होता. अखेर संघर्षाला यश प्राप्त होत आहे. ओव्हरपीच पद्धतीच्या चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलविलं जात आहे. ज्या अर्धशतकी खेळीची प्रतीक्षा होती त्या सांघिक अर्धशतकी खेळी आपण डायमंड 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहतोय. 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, म्हणजे दुसऱ्या गड्यासाठी भागीदारी होते तब्बल 20 धावांची. पहिली सफलता 28 धावांवर हस्तगत झाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी तब्बल 22 धावांची भागीदारी ही होताना दिसते. प्रशांत आक्रमक षटकार टोलवतोय. षटकारानं स्वतःचा धावफलक वैयक्तिक धावसंख्या दुहेरी आकड्यात परावर्तित करताना वैयक्तिक 12 धावांवर पोहोचतोय. यावेळी पुढे सरसावत एक नेत्रदीपक असा फटका, चेंडू साथ देते ती डिबेक्सचा कव्हर सीमारेषला. मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं एक हाती क्षेत्ररक्षण होऊन संभाव्य चौकारला रोखलं जातंय. 2 धावा निघतायत. जो गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होता, सो आपल्या 10 वैयक्तिक पहिल्या 10 चेंडूंवर ज्यानं फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त केलं होतं, त्या गोलंदाज श्रीकांतच्या शेवटच्या 2 चेंडूंवर तब्बल 8 धावा निघतायत. खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा. 5 षटकांच्या सांगत एकेरीस 52 धावा धावफलकावर. याही षटकामध्ये निघतायत त्या तब्बल 11 धावा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या शेवटच्या चेंडूवर पाहायचंय फलंदाज कशा रीतीनं तुटून पडतायत ते प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर. लेखाजोखा या ठिकाणी व्यक्त केला होता, जे भाकीत व्यक्त केलं होतं की प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर धावफलकावर 60 पर्यंत मजल मारेल किंवा 60च्या पार जाईल तो डायमंड 11 क्रिकेट संघ. कारण तसे स्पष्ट संकेत पहिल्या षटकात मिळाले होते. तब्बल 17 धावा या वसूल झाल्या होत्या. नेमकं तेच भाकीत वर्तवलेलं हे सत्यात परावर्तित होण्याची चिन्ह दिसत आहेत. एकंदर खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा. 52 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर शेवटचे अंतरिम 6 चेंडू फेकण्यासाठी नवीन गोलंदाज सागर याची वर्णी लागते. तर सागर याला सामोरा जाण्यासाठी स्ट्राईकला असेल तो सलामीचा आघाडीचा फलंदाज आतिश. 2 चौकारांच्या सहाय्यानं तो एक संयमी धीरोत्तर खेळी करताना दिसतोय. एका संघाच्या सांघिक धावसंख्येची पायारोवणीची जी खेळी अपेक्षित होती सलामीवीर म्हणून, ती 17 धावांची खेळी साकारताना दिसतोय तो आतिश. व खेळण्यासाठी सज्ज होतोय सागर याची गोलंदाजी. पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर हा सज्ज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पहिला चेंडू ऑन टार्गेट पद्धतीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर फलंदाजला मोठा फटका मारण्याचं लालच देतोय. त्यानंतर आपल्या गतीने फलंदाजला चकवलं जातंय व पहिल्या चेंडूवर या ठिकाणी या मैदानाचा मी अभ्यास केलाय. या मैदानाच्या पूर्ण खाण्याखुणा मला माहीत आहेत. याचे संकेत गोलंदाज सागर देताना किफायतशीर गोलंदाजी करणार असे दिवा स्वप्न आपल्या कर्णधाराला हा दर्शवतोय. 52 धावा धावफलकावर. यावेळी स्वीचिटचा फटका, बहारदार असा फटका. फलंदाजाच्या भात्यातील एक शस्त्र ज्याला म्हटलं जातं ते स्विच हिटचं बरखुबीने या ठिकाणी हाताळलं जाते ते आतिशकडनं. तिसरा चौकार आतिशच्या खाती, ज्या 4 धावानं आतिश पोहोचतो वैयक्तिक 21 धावांवर 3 चौकारांच्या सहाय्यानं. तर सांघिक धावफलक 56 धावांवर 20वा घेतोय तो. अर्थातच डायमंड 11 क्रिकेट संघाचा नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या गड्यासाठी 28 धावांची भागीदारी. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी आतापर्यंत 28 धावांची भागीदारी होताना दिसते. ही जोडी परत एकदा डोकेदुखी ठरते ती फ्रेंड्स 11 क्रिकेट संघाला, ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतलाय. यावेळी परत एकदा चकतोय. स्वतःच्या कामगिरीवर निश्चितपणे नाराज दिसतोय तो. अर्थातच फलंदाज आतिश तो जाणतोय की या चेंडूवर
मोठा फटका मारण्याची संधी होती, मात्र थोडीशी चूक होते, थोडीशी घाई होते आणि हीच चूक प्रतिस्पर्धी संघाच्या पथ्यावर पडताना महत्वपूर्ण एक चेंडू निर्धाव गणला हा जातोय. आता अवघ्या 3 चेंडूंचा डावाचा शेवट होण्यासाठी अवधी हा शेष. एकंदर सांघिक धावफलक 56 धावा, वैयक्तिक 21 धावांवर या ठिकाणी खेळताना दिसतोय तो आतिश. उजव्या बराच बाहेर जाणारा नकारात्मक असा चेंडू, दोन्ही हा समांतर करत वाईचा इशारा पंचांकडनं येतोय. दंडात्मक कारवाई एका नकारात्मक चेंडूवर असं ज्या चेंडूचं वर्णन केलं जाईल असा हा चेंडू होता. वाईडनं म्हणजे अवांतर धावेने धावफलक वाढतोय तो 57 धावांवर, गडी बाद होतोय तो एक. मोठा फटका सजविण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत जातोय. या फटक्यामागे ताकद नव्हती, आत्मविश्वास नव्हता, केवळ या ठिकाणी काहीसा दमछाक झालेला फटका असं म्हटलं आतिशचा तर वावगं ठरणार नाही. या फटक्यावर त्याला मिळत आहेत त्या 2 धावा, ज्या दुहेरी धावाने धावफलक वाढतोय तो 59 धावांवर. सलामीला आलाय तो आतिश, एकेर दुहेरी धावा तो काढतोय, मधोमध चौकार टोलवतोय, थोडीशी त्याची दमछाक होते आणि त्याची पूर्णतः स्पष्टता ही या फटक्या मागे दिसली. कारण जो फटका सजविला होता त्यामागे ताकद नव्हतं, तर सर्वस्व ही झोकलं हे नव्हतं. तिने यष्ट्या उघड्या ठेवत या ठिकाणी टोलवायचं होतं. प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. तो गोलंदाज सागर याच्या कर्वी. 57 59 धावा या धावफलकावर, 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर सागर, मोठा फटका काही निघत नाही. विथ अलाउंग द कार्पेट जमिनी लगत चेंडू जातो तो मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करला जातोय. धोका हा यशस्वी ठरतोय. 2 महत्वपूर्ण धावांनी डावाचा अंत होतोय. सरते शेवटी जे अनुमान व्यक्त केलं होतं 60 धावांचं, ती 60 पार केली जाते. धाव फलकावर 61 धावसंख्या ही डायमंड 11 क्रिकेट संघाची आणि फ्रेंड्स 11 क्रिकेट संघासमोर 62 धावांचं तगडं लक्ष निर्धारित 6 षटकांमध्ये. या सामन्याचा लेखाजोखा संक्षिप्त वर्णन सांगायचं झाल्यास महत्वपूर्ण असं सामना फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025च्या निमित्तानं आजच्या दिवसातील दुसरी लढत ही आपण पाहतोय. डायमंड्स 11 क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय, कारण फ्रेंड्स 11 क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून त्यांना प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारून पहिल्या चेंडूपासून आत्मविश्वासानं फलंदाजी झाली. 28 धावांची भागीदारी अनिल व आतिश या सलामीच्या जोडीनं साकारली. सरतेशेवटी धावचीच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 28 अशी असताना अनिल माघारी परततोय. 2 षटकार 1 चौकार यांच्या साहाय्यानं वैयक्तिक 17 धावांवर. त्यानंतर आलेला प्रशांत हा निश्चितपणे बरखुबीने साथ निभावतोय तो आतिशची. आतिश एकेर दुहेरी धावा टोल घेतोय, 3 चौकार टोलवतोय. सरतेशेवटी तो नाबाद राहतोय वैयक्तिक 25 धावांवर. प्रशांतची साथ मिळते ती 14 धावांची. एकंदरीत खेळ समाप्त 6 षटकांचा, 61 धावा, 36 चेंडू, 62 धावा. या सामन्यामध्ये एक संघर्षमय खेळ साकारावा लागेल. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर या स्पर्धेमध्ये अस्तित्वाची लढाई खेळताना फ्रेंड्स 11 क्रिकेट संघाला मात्र ज्यांची मदार आपल्या खोलवर पसरलेल्या फलंदाजांवर, त्या खोलवर पसरलेल्या फलंदाजांच्या जोरांवर 62 धावांचं आव्हान पूर्णत्वास होऊ जातंय की नाही हे सांगण्यासाठी ज्या समालोचनाची आज सकाळपासून क्रिकेट रसिक वाट पाहत होते ते आमचे मित्र बादल चौधरी यांना मी विनंती करतोय की मालवणी भाषेतनं या डावाचं संक्षिप्त वर्णन आपण करावं आणि क्रिकेट रसिकांना जी आस होती ती आस आपण या ठिकाणी पुरवावी.
धन्यवाद सर समीर सर. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 पर्व आठव्या पर्वातील पहिला दिवस, पहिल्या सामन्यातील सकाळच्या सत्रातील दुसरा सामना 6 षटकामध्ये 62 धावांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी डायमंड 11 संघाची. समीर फ्रेंड्स 11 संघाची सलामीची जोडी मैदानावर प्रवेश करती होईल. डायमंड 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा जमवल्या 6 षटकामध्ये 61. जाऊया मालवणी केंद्रावर. देवबाराकरो गाववाल्यानो, मालवणी आकाशवाणीच्या जोगेश्वरी केंद्रावर तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा विश नेटवर्क पालघर या यूट्यूब चॅनलवरसून. आणि तुम्ही बघतात ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि स्वाभिमानाची स्पर्धा. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 आठव्या पर्वातलो ह्यो पहिलो दिवस, पहिल्या दिवसातला सकाळच्या सत्रातलो ह्यो दुसरो सामनो. पहिल्या सामन्यात आपण बघितला कंधारी किंग्स संघान 42 धावांचा पाठलाग करून एक साधं सोपं विजय मिळवलो. या सामन्याचा हिरो होतो सचिन काटकर. आणि त्यानंतर या दुसऱ्या सामन्यात थोडंसं हाय व्होल्टेज ड्रामा, जबरदस्त फलंदाजी षटकारांनी सुरुवात केली अनिलने. 2 षटकार, एका चौकारांशी 17 धावा. त्यानंतर आतिश मैदानावर आपल्या नावातली आतिशबाजी, चौकार षटकारांची धुवाधार फलंदाजी, 25 वैयक्तिक धावा आणि त्याका साथ मिळाली प्रशांत. नावात जरी त्याच्या शांतपणा असलो तर मैदानावर मात्र वादळी कामगिरी. एका षटकारांशी 14 धावा आणि या 3 खेळाडूंच्या जोरावर पहिली बॅटिंग 61 रन्सांची आणि 62 धावांचा टार्गेट. ही सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेन. श्रीकांत आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन योगेश. श्रीकांत आणि योगेश फिल्डिंग करणारी टीम डायमंड 11 संघ. नोंद घ्या, तुमचं टायमर चालू झालेलो असा आणि तुमच्यासाठी 5 षटका संपवण्यासाठी दिलेलो कालावधी सुद्धा निर्धारित केलेलो. रोहित सिंग वैयक्तिक सांघिक पहिल्या षटकाची जबाबदारी. मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर दिसणारे, एक लॉंग ऑनच्या दिशेन आणि एक कव्हरच्या दिशेन. उर्वरित सगळे खेळाडू सर्कलमध्ये. आणि या महत्त्वाच्या पॉवर प्लेच्या षटकात 62 धावांचा बचाव करण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर रोहित सिंग पॅव्हलिन एंडकडसून आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन श्रीकांत. पंचांचो इशारो. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पहिलो चेंडू फुल टॉस, स्वीपचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. बघता बघता चेंडूचा प्रवास सीमारेषा पार, अकांड्या पार, माटवा पार आणि गडग्या पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. खराब चेंडू होतो. फुलटॉस डाऊन दी ग्राउंड लेग स्टंपच्या दिशेन. आणि फुलटॉस सर्कलमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आ बैल मुझे मार या मालवणी नाहीतर हिंदी वाक्याची आठवण करून देणारो. धावसंख्या 4 रन्सावर घाऊक स्वरूपात. अजून एक फुलटॉस, यावेळी मिड विकेटच्या दिशेन. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास परत एकदा सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. 6 षटकामध्ये 62 धावा बघून आव्हान थोडासा मोठा वाटला, कठीण वाटला. पण या मोठा आणि कठीण आव्हानाच्या समोर श्रीकांत एक आक्रमक सुरुवात. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या वाक्यावर विश्वास ठेवून पहिल्या 2 चेंडूवर 2 खणखणीत आकर्षक लाजवाब. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. पॅव्हलिन एंडकडसून गोलंदाजी रोहित सिंग थोडीशी विचार करण्यास भाग पाडणारी. यावेळी इनसाइड आउट, कव्हरच्या कपडावरसून पावड्याचं पाणी पास टाक, डायरेक्ट चंद्रार. ऑक्सिजन मास्टर्स षटकार. श्रीकांत दर्जेदार सुरुवात. तो फ्लाइंग स्टार्ट अपेक्षित होतो. तो फ्लाइंग स्टार्ट पहिल्या 3 बॉलवर 2 चौकार आणि 1 षटकार. 14 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये. रोहित सिंगला थोडीसो विचार करूचो लागतलो, विचार मंथन करूचा लागतला. ह्या वादळ नेमक्या कसा रोखायचा त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचा. पण या वादळ थांबण्याच्या नाव न घेणारा. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर चौकार, षटकार आणि चौकार. 4 चेंडूमध्ये 18 धावा. फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन सर्कलच्या बाहेर तुमका मिळतला. आणि यावेळी अशी फलंदाजी जणू काय आभाळ फाटलेला ठिगाळ तरी खै खै लावायचा. 4 चेंडू सीमारेषा बार.
लॉंग ऑफच्या दिशेने गेलेलो हे चौकार षटकार आणि ह्या ठिगळ लावला. लॉंग ऑफच्या दिशेने सर्कलवर खेळाडू आणि मिड विकेटचा खेळाडू सर्कलच्या आत. फक्त 2 प्रोटेक्शन लॉंग ऑन आणि लॉंग ऑफवर. 4 चेंडूंची सांगता 18 रन्सांवर 62 पाठलाग. अजून एक फुल टॉस, फ्लॅट शॉट, पंचांचा इशारो. अजून एक ऑक्सिजन मास्टर्स चौकार. श्रीकांत मैदानावर आग खाऊन इंगळे ओकणारी कामगिरी. श्रीकांत शाळेत गेल्यानंतर श्रीकांतला पहिले 1, 2, 3 आकडे मास्तरांनी शिकवले की नाही, की डायरेक्ट आणि 4 आणि 6 पासून सुरुवात झाली. या मॅच मधलो, या ओव्हर मधलो श्रीकांतचा जो स्कोर बघितला तर 4-4, 6-4, 4. पहिल्या महागड्या षटकाची सांगता करणारो ह्यो शेवटचो चेंडू. धावसंख्या 22 रन्सावर 22. लोअर फुल टॉस मिड ऑनच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट. संपूर्ण षटकाचा विचार केलो तर एकमेव सन्मान देणारा फटको होतो. 81 धावेनेशी पहिल्या ओव्हरीची सांगता. 62 रन्सांचा पाठलाग. रन्स झाले बिनबाद 23. पहिल्याच षटकात एक आक्रमक सुरुवात, ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंत सुद्धा चांगलं होता असं म्हटलं जातं. आणि ही स्पर्धा बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी, या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी एक उत्कृष्ट मराठी, हिंदी आणि मालवणी समालोचक खास दिव्यावरसून मूळ सिंधुदुर्ग तळवडे सिद्धेश काष्टे सर यांचा मैदानावर झालेलं आगमन. सिद्धेश, मनपूर्वक तुमचा स्वागत असा ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफीच्या निमित्तानं आमचे मित्र सिद्धेश काष्टे, तुमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि मैदानावर सुद्धा मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाची सांगता झाली 23 रन्सावर 23. नाबाद 23 धावा. एक आक्रमक सुरुवात, गोलंदाजीत बदल. फार एंडकडून बॉलिंग मार्कवर प्रशांत. ज्या प्रशांतने फलंदाजी खूप सुंदर केली. एका षटकारांनीशी 14 धावा तर कुठले. गोलंदाजीत थोडंसं चांगलं हात आपल्या संघासाठी दाखवणं गरजेचा. एक सुंदर सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट जे का म्हटलं जातं, स्वप्नवत सुरुवात. 6 ओव्हरीमध्ये तुमका 62 रन्स करूचे असत आणि पहिल्या ओव्हरीत जर 23 रन झाले तर यापेक्षा आणखी चांगलं स्टार्ट काय असतलो. अजून एक मॅन्डेटरी पॉवर प्ले, फक्त 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन. आखो टप्प्याचो खराब चेंडू फाईन लेगच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार. एक नाकार मुटको परत एकदा श्रीकांतच्या बॅटमधून. ऑक्सिजन मास्टर षटकार. षटकारांची धावसंख्या 29, 29. 62 रन्सांचा पाठलाग. आणि आज मैदानावर पावला टाकल्यानंतरच श्रीकांत काहीतरी वेगळा ठरवून इलेलो. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी श्रीकांतने केली खूपच नियंत्रित गोलंदाजी. फक्त 5 धावांचा खर्च. त्या ओव्हरीतच या खेळपट्टीचा घेतलेलो अंदाज आणि त्या अंदाजावर स्वार होऊन केलेली अतिशय कामगिरी. पूर्ण इनिंग मधलो हे पहिलो डॉट बॉल. तब्बल 8 चेंडूच्या सांगतेनंतर पहिलो निर्धाव चेंडू. धावसंख्या 29 रन्सावर 29. 62 रन्सांचा पाठलाग. दुसऱ्या षटकात प्रशांत बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर एंडवर श्रीकांत. अपरकट डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. अजून एक ऑक्सिजन मास्टर्स चौकार. आज मैदानावर श्रीकांत काहीतरी वेगळा ठरवून इलेलो असा. नॉकआउट नियमावली या स्पर्धेसाठी बाद फेरी. प्रत्येक सामन्यासाठी जो संघ जिंकतलो त्याला पुढच्या फेरीचे उघडणारे दरवाजे आणि हरणाऱ्या संघांसाठी या स्पर्धेचे बंद होणारे दरवाजे थेट पुढच्या वर्षापर्यंत. आणि त्यामुळे ह्यो प्रत्येक सामना महत्वाचो. श्रीकांत 62 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या बिनबाद 33 रन्सावर. लेग स्पिन मनगटाचा वापर. मिड ऑनच्या दिशेने एकेरी धाव. 34 धाव फलक. एक सुंदर सुरुवात. पहिल्यांदा स्ट्रायकर यांच्या दिशेने योगेश. आतापर्यंत एकूण 10 चेंडू समाप्त झाले आणि 10 चेंडूवर पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर पोहोचलो तो योगेश. म्हणजे पहिल्या 34 धावांचा विचार केलो तर या 34 धावामध्ये पूर्णतः डॉमिनेट केला श्रीकांतने. आणि 34च्या 34 धावा एकटे सध्या श्रीकांतच्या बॅटमधून. पहिल्या विकेटसाठी भागीदारी 34 धावांची आणि ते सगळे 34 रन एकट्या श्रीकांतचे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली आणि योगेशच्या विकेटचा पतन. ही पहिली विकेट, ही पहिली प्राइज विकेट.
योगेश कडसून ही अपेक्षा नव्हती. आत्मघातकी फटको योगेश कडसून बघितलो. पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी आणि श्रीकांत सुद्धा नाराज असा योगेशच्या या बाद होण्यावर. पण ही पूर्ण इनिंग डॉमिनेट केली श्रीकांतने. या डॉमिनेटिंग इनिंगमुळे एक आठवण इली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक पार्टनरशिप झाली होती. पहिल्या विकेटसाठी ही पार्टनरशिप होती 70 धावांची आणि त्या 70 धावामध्ये पहिलो खेळाडू बाद झाल्यानंतर दोनही खेळाडूंचा स्कोर होतो. सनथ जयसूर्या नाबाद 68 आणि बाद झालेलो खेळाडू होतो रोमेश कालुवितरणा 0 रन्सावर. पहिल्या विकेटसाठी श्रीलंका संघासाठी झालेली ती पार्टनरशिप 70 धावांची आणि ज्यामध्ये एकट्या सनथ जयसूर्याचे रन 68, 2 एक्स्ट्रा आणि कालुवितरणा 0. त्या पार्टनरशिपची आठवण या मैदानावर 62 रन्सांचा पाठलाग. पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी. 34 रन एकट्या श्रीकांतचे आणि योगेश 0 धावसंख्येवर माघारी परतलेलो पहिलो विकेट. मैदानावर गब्रू मागे जात खेळलेलो फटको मिड ऑफच्या दिशेन चेंडू निर्धाव. भारतीय संघाचो गब्बर सिंग तुमका सगळ्यांका माहिती असा, पण आता मैदानावर गेलेलो गब्रू ह्यो गब्रू असा फ्रेंड्स 11 संघाचो. 2 षटकांची सांगता, 62 रन्सांचो पाठलाग आणि 2 ओव्हरीत रन झाले 34. पहिल्या ओव्हरीत रोहित सिंगने खर्च केले 23 रन. दुसऱ्या ओव्हरीत प्रशांतने खर्च केले 11 रन. 2 षटकांची सांगता, पॉवर प्लेची समाप्ती. 24 चेंडू अजूनही शिल्लक. 62 रन्सांचो पाठलाग, 34 धावफलक. म्हणजे आता प्रत्येक चेंडू मागे एक धाव काढून एखादो चौकार पूर्ण इनिंग मध्ये मारलो तरी तो खूप पुरेसो असतलो. कंपल्सरी चेसिंगचो नियम. 24 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज आणि सेट बॅटर श्रीकांत स्ट्रायकर एंडवर. 34 धावा आतापर्यंत या पहिल्या 2 ओव्हरीमध्ये आणि ह्या 34चे 34 रन एकट्या श्रीकांतच्या बॅटमधून. हे अजून एक वैशिष्ट्य. नवीन फलंदाज गब्रू नॉन स्ट्रायकर एंडवर, श्रीकांत स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर आतिश. ज्या आतिशने आतिशी पारी आपल्या संघासाठी केली. चौकार षटकारांची आतषबाजी करत 25 धावा कुठले बिनबाद नाबाद तो आतिश. ज्या आतिशला या खेळपट्टीचा पुरेपूर अनुभव पहिल्या इनिंगमध्ये या खेळपट्टीकडून घेतलेले काही धडे, या धड्यांचा वापर करून गोलंदाजी आतिश कशी करतलो. एका बाजून आतिशी कामगिरी करणाऱ्या श्रीकांतला थांबवणं, थोपवणं, ह्या वादळ मैदानावर शमवणं अशी दुहेरी तिहेरी जबाबदारी घेऊन आतिश पॅव्हलियन एंडकडून सांघिक धावसंख्या 34, 62 पाठलाग. थोडसा आखो टप्प्याचा चेंडू अपरकट डीप थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार आणि या चौकारांची धावसंख्या 38 रनसार. 38 फॉर 1. 38 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलो सामनो एकतर्फी झालेलो. कंधारी किंग्स संघाने एक सुंदर विजय प्राप्त केलो. 5 ओव्हरीमध्ये 42 रन. या मॅच मध्ये 6 ओव्हरीत 62 रन. थोडासा मोठा आव्हान, पण याचा एक सुंदर पाठलाग करताना सध्या तरी मैदानावर फ्रेंड्स 11 संघ. डायमंड 11 संघाचा विचार केलो या सामन्यात वापसी करण्यासाठी एकाच दुसरी विकेट, एकाच दुसऱ्या विकेटची प्रतीक्षा, पण यावेळी सुटलेलो झेल. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट कडून झालेली चूक. 2 हाताच्या मधून चेंडू सुटान गेलो. चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार आणि या चौकारांची धावसंख्या 42 रनसार. 42 धावा. या स्पर्धेतला पहिला वैयक्तिक अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम करण्याची संधी श्रीकांतसाठी. श्रीकांत एक वलयांकित नाव, एक सुंदर स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट जेका म्हटली जाते, स्वप्नवत सुरुवात आणि पहिल्या ओव्हरीच्या पहिल्या बॉल पासून चौफेर उधळलेलो ह्यो अश्व मैदानावर श्रीकांत नावाचो खेळाडू. एक सुंदर फटको आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेन. एकेरी धावेचं रूपांतर 2 धावेंची धावसंख्या स्थिरावली. 44 धावा, 62 रन्सांचा पाठलाग, 18 धावांची अजूनही गरज. वैयक्तिक अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल. श्रीकांत सांघिक धावसंख्या 44, वैयक्तिक सुद्धा 44. श्रीकांत स्ट्रायकर एंडवर. स्विच करण्याचा प्रयत्न त्या श्रीकांतने सरळ बॅटने आतापर्यंत खूप सुंदर कामगिरी केली. त्या श्रीकांतला सुद्धा या रिव्हर्स स्वीपचो स्विच हिटचो मोह आवर्त न येणारो. सध्या बरेच खेळाडू या स्विच हिटच्या जाळ्यामध्ये अडकताना, ज्याका मृगजळ म्हटला जाता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, धावसंख्या 44.
पॉइंटच्या दिशेने हलक्या हातान स्लाइस केलेलो फटको, एकेरी धाव. आणि यावेळी थोडेसे डोहाळे लागले अर्धशतकाचे श्रीकांतसाठी. आमका सुद्धा अपेक्षा असतली श्रीकांतच्या अर्धशतकासाठी. पहिल्या 2 ओव्हरीमध्ये आतषबाजी कामगिरी, पण आता एकेरी दुहेरी धावाने अर्धशतकाच्या दिशेने श्रीकांत कधी पोहोचतलो ही सगळ्यांका अपेक्षा. एकेरी धावेनेची धाव संख्या 45 रन्सावर. तीन षटकांची झाली सांगता. 3 ओव्हरीमध्ये 62 रन्सांचा जो पाठलाग करताना पहिल्या 3 षटकात 15 धावांची सरासरी, एका गड्याच्या मोबदल्यात 45 धावा. आणि हे सगळे 45 रन एकट्या श्रीकांतच्या नावे. परत एकदा श्रीकांत स्ट्रायकर यांच्या दिशेन. समीर, या इनिंगचा जर मालवणी भाषेत वर्णन करूचा झाला तर एक मासो आणि खंडीभर रस्सो ह्या मालवणी म्हणीची आठवण येणार ही कामगिरी असा. कारण एक मासो तो सुद्धा किती मोठो असा बघा. ही जवळपास 8-10 किलोची सुरमई असा, 4 किलोची पापलेट. आणि ही एक मासो सुद्धा मैदानावरच्या सगळ्यांका पुरेसो रस्सो करून देणारी, आजच्या दिवसात प्रेक्षकांच्या डोळ्यांचा पारणा फेडणारी ही कामगिरी. चौफेर टोलेजंग फटकेबाजी आणि त्याका सिंगल डबल्सचो मिळालेलो लोणच्याचो परिपाक सुद्धा. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या 45, 62 रन्सांचो पाठलाग, 18 चेंडू या इनिंगचे बाकी, 17 रन्सांची अजून गरज. प्रशांत परत एकदा बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक दुसऱ्या सांघिक चौथ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू, सन्मान देणारो फटको, क्रिकेट मधली नजाकत, फ्लिकचो फटको, डीप फाईन लेगच्या दिशेने. रोलिंग रोलिंग रोलिंग, ऑक्सिजन मास्टर्स चौकार. या चौकारानिशी श्रीकांत आपल्या वैयक्तिक आणि सांघिक 49 धावसंख्येवर. क्रिकेट मधलं माइलस्टोन जे का म्हटलं जातं, हो माइलस्टोन श्रीकांत आपल्या नावे करण्यासाठी. श्रीकांत सर, तुमका फक्त 1 रनची गरज. 49 नाबाद. बाळ प्रकाश 50+ संघाचे कर्णधार आदरणीय साई सुवर्ण सरांचा मैदानावर झालेला आगमन. साई सुवर्ण आदरणीय साई सर, तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 मध्ये साई सर तुमचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 49 ही धावसंख्या वैयक्तिक आणि सांघिक. एकेरी धाव बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आणि या एकेरी धावेनिशी वैयक्तिक आणि सांघिक अर्धशतक पूर्ण. टाळ्या वाजवूया श्रीकांत सरांसाठी. श्रीकांत सर, तुमका विनंती, एकदा कॅमेऱ्याच्या दिशेने बॅट उंचावून दाखवची आणि टाळ्या नक्कीच वाजतले. 62 रन्सांचा पाठलाग करताना वन मॅन आर्मी, एक अकेला सेना बराबर. नाबाद 50 धावा, संघाचे सुद्धा 50 आणि वैयक्तिक सुद्धा 50. 12 रन्सांची अजून गरज. गब्रू स्ट्रायकर एंडवर. आडव्या बॅटचो फटको, ह्यो पहिलो रन 45 दुसऱ्या खेळाडून केलेलो श्रीकांत बगळता. एका गड्याच्या मोबदल्यात 51 धावा, 62 रन्सांचा पाठलाग. आणि या 51 रन्सांमध्ये श्रीकांत एकट्याचे 50 रन, अजून 11 रन्सांची गरज. यावेळी श्रीकांत रिव्हर्स पूल करण्याचा असफल प्रयत्न. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही, पंचांचो इशारो. 22च्या स्वरूपात चौकार. आणि या चौकारानिशी धाव संख्या पाचक्याचो डबल गेम जे का म्हटलं जातं त्या 55 रन्सावर. 55. एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 7 धावांची गरज. एकतर्फी होत चाललेलो सामनो. फ्रेंड्स 11 संघ विजयाच्या दिशेने दिमाखात वाटचाल. बॅटची कड, पहिल्या स्लिप मधून चेंडूचा प्रवास, एकेरी धाव. धावसंख्या स्थिरावली 56. 56. 62 धावांचो पाठलाग. आणि यानंतर होणारा सामना असतो पहिल्या सामन्यातलो विजेतो कंधारी किंग्स. कंधारी किंग्स संघाचो कॅप्टन, तुमका विनंती, प्रेझेंटेशन बॉक्स कडे तुम्ही येऊन हजर राहायचा. तिसऱ्या सामन्याची नाणेफेक होतली कंधारी किंग्स विरुद्ध या सामन्यातल्या विजेत्या संघाच्या कॅप्टन सोबत ही नाणेफेक होतली तिसऱ्या सामन्यासाठी. साई सुवर्ण, आदरणीय साई सुवर्ण सरांकडून या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक टी शर्ट प्रायोजित केला. साई सुवर्ण सर, तुमचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे आमचे सगळे प्रायोजक यांचे सुद्धा मनपूर्वक आभार असत.
ही सुंदर देखणी स्पर्धा मैदानावर विजयाची औपचारिकता बाकी. रन झाले 57, फक्त 5 रन्सांची गरज आणि बॉलिंग मार्कवर साई. करेक्शन 56 धावा 56. ओमकार देसाई यांचा सुद्धा मैदानावर. पंचावन्न ह्यो धावफलक आणि त्यानंतर एक मोठो पटको. सीमा रेषा पार, आकांड्या पार, डायरेक्ट चंद्रार. ऑक्सिजन मास्टर षटकार. 61 धावा विजयासाठी एका. सामना समाप्त. 62 धावांचा पाठलाग अगदी सहज करून फ्रेंड्स 11 संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना अभिनंदन. फ्रेंड्स 11 नाणेफेक होतली आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्यासाठी. फ्रेंड्स 11 पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सचिन काटकर. तुमका विनंती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही येऊन तुमचा पुरस्कार स्वीकारूचो विनंती आहे. दुसऱ्या सामन्यासाठी कंधारी किंग्स आणि फ्रेंड्स 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच जाहीर होतोय. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर श्रीकांत. मॅन ऑफ द मॅच नाबाद अर्धशतकी कामगिरी. श्रीकांत मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8वे पर्व. 8व्या पर्वातील दुसऱ्या सामन्यात साधा सोपा विजय प्राप्त करतोय फ्रेंड्स 11 संघ आणि दुसऱ्या फेरीत हे दोन संघ एकमेकांच्या समोर. कंधारी किंग्स विरुद्ध फ्रेंड्स 11 आणि 58 धावांचा पाठलाग करताना 62 धावांचा पाठलाग करताना नाबाद 58 धावा कुठून विजयात सिंहाचा वाटा उठतोय. हा खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर श्रीकांत मॅन फ्रॉम फ्रेंड्स 11. ते ह्याला बोलव ना दुसऱ्याला. मी कामावर जातोय. दुसऱ्याला बोलव ना. ए गिरीश फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8व्या पर्वातील तिसरा सामना कंधारी किंग्स आणि फ्रेंड्स 11 या दोन संघाच्या दरम्यान. एक वलयांकित राष्ट्रीय खेळाडू ओमकार देसाई यांचं मैदानावर आगमन. ओमकार कमेंट्री बॉक्स कडून आपलं मनपूर्वक स्वागत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दुसऱ्या सामन्याचा हिरो 62 धावांचा पाठलाग करताना नाबाद 58 धावा 58. वन मॅन आर्मी एक अकेला सेना बराबर. मॅन ऑफ द मॅच मिस्टर श्रीकांत नाबाद 58 नॉट आउट 58. 8व्या पर्वातील ही पहिली वैयक्तिक अर्धशतकी कामगिरी आणि त्याबद्दल सन्मानित केले जात आहे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन. यानंतर आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचे नाणेफेक कंधारी किंग्स बनाम फ्रेंड्स 11 या दोन संघाच्या दरम्यान होते. तिसऱ्या सामन्याच्या साठी नाणेफेक. बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. कंधारी किंग्स अँड फ्रेंड्स 11.